ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि जे बोळखा ग्रामपंचायतचे हद्दीत आहे. सर, आपण तीनदा सरपंच झाले होते आणि एकदा उपसरपंच झाले होते. तुमच्या कार्यकालात काय काय विकासाचे कामं केले आणि कोणतं वर्ष होतं त्याच्या संदर्भात पूर्ण माहिती द्या. मी 1985 पासून ग्रामपंचायतीमध्ये सक्रिय सरपंच म्हणून 8 वर्ष राहिलो. 5 वर्ष मी उपसरपंच होतो. 7 वर्ष ग्रामपंचायतीचा सदस्य होतो. या 20 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी माझ्या गावामध्ये अनेक विकासाचे कामे केलेले आहे. सर्वात प्रथम ह्या गावाला पिण्याचं पाणीच नव्हतं. गंदेश्वर धरणामध्ये 1,11,00,000 रुपयाची योजना राबवून गावामध्ये कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबवली. आजही माझ्या गावात 24 तास गावकऱ्यांना प्यायला पाणी मिळतं. त्यानंतर गावामध्ये सगळे सिमेंटीकरण केलं. पूर्ण गाव सिमेंटी रोडना कुठेही एकही गल्ली सुटलेली नाहीये. गावामध्ये उर्दू शाळा असेल, नवीन शाळा खोल्या असेल, स्मशानभूमी शेड असेल, नवीन अंगणवाड्या असेल. माझ्या गावाअंतर्गत गंदेश्वर एक हे गाव आहे. त्या गावातही कायमस्वरूपी 53,00,000 रुपयाची पाणी पुरवठा योजना राबवली. तिथं अंगणवाड्या, एक गोरडमळी वस्ती आहे, तिथेही पाणी पुरवठा योजना राबवली. तिथं अंगणवाडी नवीन सुरू केली. बरेचसे गावात विकासाची कामं केली. सर, आपण जे सरपंच होते आणि उपसरपंच होते, तर औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लय भरपूर मोठी मोठी ग्रामपंचायत आहे. ते बोळखा ग्रामपंचायतला ही सर्व प्रथम पारितोषिक जे आहे आदर्श सरपंच मिळालेले आहे. काय कामं केले ते तुम्हाला ते पारितोषिक मिळाले? मी कामं जे विकासाचे केले ते बाहेरूनही पुष्कळचा निधी आणला. गावातल्या जे ग्रामपंचायतीचा निधी होता प्रत्येक काम उभं राहून घेत होतो. आणि हा जो पारितोषिक मला मिळाला याचं कारण एकच आहे, 20 वर्षाच्या ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये कुठलाही 1 रुपया भ्रष्टाचार म्हणून मी घेतला नाही आणि 1 रुपया माझ्या गावाचा कोणाला खाऊन दिला नाही. कुठल्याही निधीचं काम असेल तर 24 तास इस्टिमेट प्रमाणेच ते करून घेत होतो आणि उभं राहत होतो. प्रामाणिकपणाचं फळ हे मला मिळालं. तर काय काय पारितोषिक मिळाले आतापर्यंत तुम्हाला? मला पुण्याला पत्रकार भवनमध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे. त्यांनी मला तिथे एक ट्रॉफी दिली, एक प्रमाणपत्र दिलं आणि एक मेडल दिलं. सर, परवा दिवशी पण तुम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे ग्रामपंचायतीसाठी. कोणतं पारितोषिक मिळालं परवा दिवशी? परवाच्या दिवशी औरंगाबादला भानुदास चव्हाण नाट्यगृहामध्ये भक्तिगीतांचा आषाढी एकादशी महोत्सव म्हणून कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये बी मला संत स्वामी रामानंदगिरी महाराज यांनी मला परत माझा तिथं सत्कार करून त्यांनी मला एक ट्रॉफी, एक मेडल आणि एक प्रमाणपत्र बक्षीस म्हणून दिलेले. आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा गावातलं. माझं पूर्ण नाव अशोक सांडू जाधव, राहणार बोळखा, तालुका खुलताबाद, जिला औरंगाबाद. सर, हमारी चैनल पे आपको स्वागत है. आप भी बोळखा ग्रामपंचायत के माजी उप सरपंच रह चुके हैं और अभी सर को जो आदर्श पुरस्कार मिला है सर बोळखा से, तो आपके लिए बहुत खुशी की बात है. क्या कहेंगे सर, कैसी मुबारकबाद? क्या हमारे गांव के लिए इतना बड़ा हमको राज्य पुरस्कार मिला, इसलिए हम उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं. सर ने बताया कि सर ने बहुत अच्छे अच्छे काम किए, यहाँ विकास के काम किए. बहुत. हाँ, तो क्या कहेंगे सर उस ताल्लुक से? सर, हमने जब 7 में थे तो हम सबसे पहले तो पानी पुरवठे का काम गंदेश्वर धरन से बावड़ी खोद के वहाँ से पाइपलाइन करके गांव में पानी लाए, पानी की टाकी बनी. उसके बाद में गांव रोड स्वच्छ अभियान पूरा क्लियर काम हुआ. नाम बोलिए. सलीम इस्माइल पटेल. थँक्यू. सर, काय नाव आहे आपला आणि कशी शुभेच्छा देणार तुम्ही? माझे नाव उत्तम पांडुरंग पाडासवान. आणि सरांना शुभेच्छा कशी देणार तुम्ही? महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल आमचे हार्दिक अभिनंदन त्यांना. ओके, चल या. मी काकासाहेब काशीनाथ लोंढे, सोसायटी चेअरमन. हे अण्णांनी जे कामं केले ते एकदम अभिनंदन सारखे दिले आणि चांगल्या पद्धतीने काम केले त्यांनी. काय नाव आहे सर आपलं? काकासाहेब काशीनाथ लोंढे.
सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि सरांना जे पारितोषिक मिळालेलं आहे शुभेच्छा कशी देणार? माझं नाव सांगा सर.